असं वाटायला लागलंय जेवणच करायचं नाही, म्हणजे जेवण नाही केलं की स्वयंपाकाचं टेन्शन जाईल, एवढं गरम होतंय. त्याच्यामुळे स्वयंपाक करायची इच्छा गेलेली आहे. तर गणेश आणि त्यातनं गणेश चालू असतं, ही भाजी बनव, ती भाजी बनव. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मिनी ब्लॉगमध्ये. हा पसारा अजून आवरायचा, संध्याकाळ सकाळ हा पसारा आवरायचा. झाला स्वयंपाक की चला त्या कोब्याचं काम तर आज 8 दिवस झालं तेच करतोय आम्ही. आणि हे एवढी ओझी उचलायची, काय करायचं, त्यांना एकट्यांनाही उचलत नाही. मग पोती अशी उचलून दिली की ते एक एक करून पोतं आतमध्ये घेऊन जात आहेत आणि त्यांचं चालू आहे काम. तर मला कमेंट्समध्ये विचारलं की ताई तुम्ही मजूर लावून का करून घेत नाही, तुम्हाला शेतातले पण भरपूर कामं आहेत, पण करायचं काय, मजूरच मिळत नाहीत. भिंत बांधली, खडी काय ते मुरुम टाकला, चोपून घेतला, पण मजूर काय मिळले नाही. मग काय हे झटपटीनं असं आम्ही काम चालू केलं आहे. गणेशने पण आम्हाला भरपूर कोबा करायला मदत केली आहे. हे केलं, दस टाकली, खडी टाकून घेतली आणि मामांचं तिकडे चालू आहे जे कोबा केला आहे त्याला पाणी मारायचं. तर आता त्यांना पूर्ण जे काय जेवढी खडी आणि डस्ट लागते ती आम्ही टाकून दिलेली आहे. सिमेंट पण त्यांनी आत नेऊन ठेवले. आता त्यांचं काम चालू होईल. त्यांचं काम होईपर्यंत माझं काम मला करून घ्यायचं. इथे सावली, ह्या ड्रिपची सावली पडत होती, मग काही तुम्ही उभा राहिली आत्या आणि मी. आत्यांना खळ्यावर जायचं आहे, थोडीशी ज्वारी आहे, मामा रोज ओरडतायत ती खळ्यावरची तेवढी ज्वारी तुम्ही दोघीजणी घेऊन या. मला आता शेण उचलायचं आहे इथलं. मला एक एक कामं करून घे. वारं केवढं सुंदर सुटलंय बघा. आणि हे म्हणले की आपल्या सगळ्यांना मी ऊसाचा रस घेऊन येतो, तुम्ही तोपर्यंत बसा. मग आम्ही काय केलं, तिथलं सगळं मी शेण उचललं आणि परत सगळेजण मिळून बसलो इथं शेडमध्ये येऊन. आज आम्ही बघा जिथे आपला कोबा तयार झाला तिथं इतकं थंड मस्त वाटतंय. मग आम्ही तिथे येऊन सगळेजण मस्त असा रस पीत बसलो होतो. असं वाटत होतं की आपलं घराचं काम चालू आहे तिथे आम्ही मसून असा रस पितोय. तर मामा इथे येऊन आराम करत होते कारण गार लागत होतं. मग सगळ्यांनी मिळून छानपैकी रस पिलो आणि पुढच्या कामाला लागलं. ज्या मगाशी आत्या गेले होते ना खळ्यावर, तर एवढी ज्वारी निघली. ज्वारी घरी घेऊन आल्या आणि चाळायला लागल्यात, आता धुवून हे करायचे. ह्यांचं आतमध्ये काम चालू आहे. म्हणलं माल वगैरे लागतोय का बघावा, तर त्या बापलेकाचं काम चालू होतं. म्हणलं अजून काय आपली गरज नाही, चला आपलं काम निपटून घ्यावं. आत्यांचं झालं होतं ज्वारी चाळायचं, त्यांनी छानपैकी वेणी घालायला सुरुवात केली. त्यांना जायचं आहे बोरी खुरपायला. तर ह्यांचं काहीतरी निरीक्षण चाललेलं असतं, इथे माल कमी पडलाय, चला आता परत एकदा डस्ट खडी त्यांना टाकून देते आणि मी माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते. लालू काळूचा टाईम झालेला, त्यांना आता इथं ऊन लागायला लागले झाडाखाली. थोडं इथं काय करते, त्यांना पाणी टाकून देते. बघा इकडून सूर्य बघा, 4 जरी वाजले तर सूर्य काय जायचं नाव घेत नाहीये. सूर्य आपल्याला घालल्याशिवाय जात नाही बहुतेक. तर ह्या झाडाचे आंबे उतरायचे आहेत, नंतर वेळ मिळाला की हे पण काम करायचं आहे. लालू काळूचा निपटला आणि मग काय झाला आमच्या अप्सरांचा टायमिंग. मग काय झाडाखालून अप्सरांना घेऊन यायचं, वैरण टाकायची. आधी वैरण आणायची, कुट्टी करायची, ते काम मामांकडे असतं. आम्ही ह्यांना घेऊन येतो, तिथलं शेण उचलायचं. भरपूर कामाची लिस्ट आहे. आणि मग काय कोबा आपला झाला आहे तो तुम्हाला मी दाखवेलच. ह्या दोघांना लागली होती भूक. मग परत एकदा ते चुलीचं काम चालू केलं. गणेश म्हणत होता मम्मी गॅसवर बनव. म्हणलं नको रे बाबा, हा बाहेर हवेशीर मस्तपैकी तुला बनवून देते. त्या दोघांना छानपैकी अंड्याची बुर्जी बनवून दिली. बिचाऱ्याने मला कांदा वगैरे चिरून तोच करायला लागला होता, पण म्हटलं दे मी बनवून देते. मग त्यांना गरमागरम अंड्याची बुर्जी करून दिली. मला चहा घेतला, गाईंचा खुराक भिजत घातला आणि मग पुढचं काय